नमस्कार मित्रांनो, IPL 2026 सुरू होण्याआधीच मुंबई इंडियन्स मध्ये काहीतरी मोठं शिजतंय आणि तो प्रश्न आहे, एमआयचा खरा कॅप्टन कोण? रोहित शर्मा परत नेतृत्व करणार का, की हार्दिक पांड्याला कायमची कमा देण्यात आली आहे? मित्रांनो, ही फक्त कॅप्टन्सी नाही, हा आहे लेजसी वर्सेस फ्युचर का थेट सामना. जेव्हा हार्दिकला परत आणलं गेलं आणि थेट कॅप्टन घोषित करण्यात आलं, तेव्हा सोशल मीडियावर अक्षरशः वादळ आलं. फॅन्स दोन भागात विभागले गेले. एक बाजूला रोहित 5 वेळा IPL ट्रॉफी जिंकून दिलेला शांत स्वभावाचा पण अत्यंत शार्प मेंदू असलेला कॅप्टन. दुसऱ्या बाजूला हार्दिक, अग्रेसिव्ह माइंडसेट, फिअरलेस ॲटिट्यूड आणि नवीन जनरेशनचं प्रतिनिधित्व करणारा लीडर. पण प्रश्न असा आहे की MI मॅनेजमेंटने हा निर्णय घेतला का? जरा आपण थोडंसं मागे जाऊन बघितलं तर रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली MI ने IPL मध्ये डॉमिनन्स दाखवलं. क्लच मुवमेंट्स मध्ये रोहितचे डिसिजन्स अनेकदा मॅच फिरून टाकायचे. फायनल मॅचेस मध्ये त्याचे कामनेस हीच त्याची सर्वात मोठी ताकद होती. पण काळ बदलतो. T20 क्रिकेट अजून वेगवान झालेला आहे. टीम्स आता अग्रेसिव्ह अप्रोच करत आहे. हार्दिक पांड्याने आधी दुसऱ्या फ्रँचायझीसाठी लीडरशिप करून दाखवलं. यंग प्लेयर सोबत बॉन्डिंग, फिअरलेस बॅटिंग आणि अटॅकिंग कॅप्टन्सी. आता IPL 2026 मध्ये MI ची स्ट्रॅटेजी काय असू शकते? काही रिपोर्ट सांगतात की रोहित आता सिनियर मेंटर सारखी भूमिका निभावतोय. ड्रेसिंग रूम मध्ये टेन्शन नाही. टीम ऑफिशियली हार्दिकच्या मागे उभी आहे. पण रिअलिटी काय आहे? फॅन्स अजूनही रोहितला MI चा खरा कॅप्टन मानतात. इमॅजिन करा, जर IPL 2026 च्या सुरुवातीला MI चे 3-4 सामने सलग हरले तर प्रेशर कुणावर येईल? हार्दिकवर. आणि जर त्याच वेळी रोहितचा बॅट फायर झाला, स्टेडियम मध्ये पुन्हा रोहितचे आवाज घुमवू शकतात. मित्रांनो, क्रिकेट फक्त स्टॅटिक्स नाही, क्रिकेट हा इमोशनचा खेळ आहे. रोहित शर्मा म्हणजे मुंबई इंडियन्सची ओळख आहे. त्याने MI ला एक ब्रँड दाखवलं, त्याने MI ला एक ब्रँड बनवलं. पण फ्रँचायझीला फ्युचर बघावं लागतं. हार्दिक पांड्याला कदाचित 4-5 वर्ष लॉंग टर्म कॅप्टन म्हणून तयार केलं जाते. आता बिगेस्ट सवाल, रोहित खरंच आउट आहे का? ऑफिशियली नाही, तो अजूनही टीमचा की प्लेअर आहे. पण कॅप्टन्सी ऑफिशियली हार्दिककडे आहे. पण IPL मध्ये काहीही परमानंट नसतं. माइंड सीझन चेंज शक्य आहे. जर हार्दिक टीमला प्लेऑफ्स मध्ये नेतो, डिबेट संपेल. पण जर MI स्ट्रगल झाली, रोहित कमबॅक कॅप्टन म्हणून दिसू शकतो. 2026 सीझन हा दोघांसाठी करिअर डिफाईन असू शकतो. हार्दिकसाठी प्रो युअरसेल्फ सीझन, रोहितसाठी लेजसी प्रोटेक्ट करण्याची वेळ आणि MI फॅनसाठी इमोशनल रोल कोस्टर. पण एक गोष्ट नक्की आहे, IPL 2026 मध्ये MI चा प्रत्येक मॅच डबल प्रेशर मध्ये खेळला जाईल. स्कोर बोर्ड पेक्षा जास्त चर्चा कॅप्टन्सीवर होईल आणि कदाचित सीझन संपेपर्यंत आपल्याला क्लिअर आन्सर मिळेल. MI चा फ्युचर कोण आहे? रोहित शर्मा द लेजसी की हार्दिक पांड्या द न्यू इरा? तुम्हाला काय वाटतं? कमेंट मध्ये नक्की सांगा. रोहित की हार्दिक? मित्रांनो, जर तुम्हाला IPL 2026 असेच एक्सक्लुझिव्ह अपडेट्स, इनसाइड अनालिसिस आणि कंट्रोवर्सी ब्रेकडाऊन हवे असतील तर आताच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. कारण या सीझन मध्ये आपण प्रत्येक मोठ्या ट्विस्टरवर सर्वात आधी व्हिडिओ आणणार आहोत. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.